The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। जातिथद्धो धनथद्धो गोतथद्धो जयो नरो संज्ञाति अति मझेति तं पराभवतो मुखं। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारात उपस्थित नंदनवन कॉलनी आणि परिसरातील सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। पुन्हा एकदा आपण आपल्या धम्मप्रवासाला निघतो आहोत। वर्षावासाचे अधिष्ठान आमचे आपल्याकडे नसल्या कारणाने अधूनमधून आमचं येणं होत आहे। आपल्या आग्रहपूर्वक विनंतीला मान देतोय आम्ही। असे बरेच बिचारे श्रद्धावान लोक आहेत, पुन्हा पुन्हा फोन करतात, भेटण्यासाठी पण येतात, कार्यक्रमांसाठी धम्मदेशना देण्यासाठी आग्रह करतात आमच्याकडे या, परंतु सर्वांकडेच काही जाणं होत नाही। परंतु आपल्याकडे मात्र या वर्षावासाच्या काळामध्ये अधूनमधून आम्ही येतो आहोत। आपण पाहतो आहोत पराभव सुत्त, बौद्ध साहित्यातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रेरणादायी मार्मिक असा भगवंताचा उपदेश। खरं तर प्रत्येकच उपदेश भगवंताचा मार्मिकच आहे, प्रेरणादायीच आहे। दुःखी कष्टी लोकांना, अंधारात चाचपडत असलेल्या लोकांना प्रकाशाकडे घेऊन जाणारा बुद्धाचा उपदेश आहे प्रत्येकच। आणि त्यामुळे त्या सगळ्याच उपदेशांमधून आपण एक एक उपदेश वेचत आहोत। बुद्ध तर समुद्राचं मोठं प्रचंड मोठं तत्वज्ञान आहे बुद्धत्व भगवंताचं। त्यातील 3 पेटाऱ्यांपैकी सुत्त पिटकातील आपण हा उपदेश पाहतो आहे। पराभव सुत्त म्हणजे या जीवनामध्ये पराभव कुणाचा होतो आणि का होतो, अर्थात अधोगती कुणाची होते आणि का होते, अवनती कुणाची होते आणि का होते, ह्याबद्दलची कारणमीमांसा करीत असताना भगवंतांनी हा उपदेश केलेला आहे। म्हणजे अधोगतीचे पराभवाचे एकूणच 12 कारण भगवंतांनी आपल्या
सांगितलेली आहेत. पैकी आत्तापर्यंत आपण 6 कारणांवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या अल्प ज्ञानाच्या माध्यमातून. आज आपण पाहतो आहोत पराभव सुत्तातील 7वा भाग आणि त्यातील गाथा मी आपणास ऐकवली आहे. त्याचा अर्थ असा होतो की जो कोणी व्यक्ती, लक्षपूर्वक ऐका, प्रत्येकच गाथेचा अर्थ महत्त्वाचाच आहे. आजच्याही गाथेचा अर्थ अत्यंत महत्त्वाचा आहे. भगवान म्हणाले, जो कोणी व्यक्ती आपल्या जातीचा, धनाचा किंवा गोत्राचा गर्व बाळगेल किंवा गर्व बाळगतो, अहंकार बाळगतो, त्याच अहंकारातून तो इतरांना अपमानित करत असतो, इतरांचा अनादर करतो, अशा स्वभावाची जी कोणी व्यक्ती आहे त्यांची अधोगती आणि अधोगतीच होणार, हे बुद्धाचं वचन आहे. तर ह्यावरती आपण आज चर्चा करूया. तर बघा, भगवंताचं वचन प्रत्येकच वचन बापा तेव्हा जरी बोलून दाखवलं आहे भगवंताने, आज 2600 वर्षानंतर देखील ते तेवढंच सत्य आहे. तर या गाथेत भगवंताने उल्लेख केला आहे. अहंकार तर बऱ्याच गोष्टींचा असतो मनुष्याला, अनेक प्रकारचा अहंकार सांगितला. आपल्या चॅनलवरती अहंकाराच्या संदर्भात बरेच उपदेशही दिलेले आहेत. तुर्तास या गाथेत भगवंतानं 3 प्रकारच्या अहंकारी व्यक्तीच्या बद्दल सांगितलेलं आहे. तर ते म्हणजे पहिलं तर भगवान म्हणाले, या जगतामध्ये काही लोक आहेत जातीचा अहंकार बाळगणार. जातीचा अहंकार बाळगतात की नाही? आपल्या देशात जेवढा बाळगतात तेवढा तर जगातही कुठे बाळगत नसते. आमची जात श्रेष्ठ आहे म्हणतात, आमच्या जातीसारखी कुणाची जात नाही म्हणतात. बऱ्याच लोकांकडे पाहतो, सगळेच लोक म्हणतात आमची जात भारी. म्हणजे आपल्यासाठी, आपल्यापुरती आपली जात भारी, याचा अर्थ दुसऱ्याची जात कनिष्ठ, नाही का? भारी नाही, ती कमी भारी. आता प्रत्येकच जण असंच म्हणत असेल की आमची जात भारी, नाही का, तर मग त्यांच्या जातीला सोडून बाकीच्या जाती कनिष्ठ आहेत, बरोबर नाही आहे. तर जातीचा खरंच अभिमान आणि अहंकार असतो लोकांना, प्रचंड अहंकार असतो. आज आपण पाहतोय आपलेही लोक आज 67 वर्ष होत आहे, 68 पण होतील, 70 होतील, 80 होतील, 100 होतील. आणि आजही लिहिते फेसबुकवर, व्हॉट्सअपला, गाण्यात, आमच्या जातीचा आम्हाला अभिमान आहे म्हणते. कोणत्या? तर महार जातीचा अभिमान आहे. आणि त्या माध्यमातून सांगते आम्ही अजूनही तेच आहोत म्हणते. त्या दिवशी एकानं त्या महार शब्दाचा, म्हणजे जात आहे ना महार, त्याचा शब्दशः विस्ताराने अर्थ सांगितला. विग्रह करून म म्हणजे काय, आता तुम्ही ते वाचलं असेल, तुमच्याकडे आलं असेल, मी सांगत नाही, तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल. ते आलं, सोशल मीडियावरती येतात बऱ्याच गोष्टी अशा. त्यानं लिहिलं आहे, कोणं डोकं लढवलं काय माहिती, पण लय भयंकरच डोकं लढवलं, भलतंच काहीतरी. ते म्हणे महारातला म त्याचा काय अर्थ होते, त्यानं त्याचा ते म म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे. तर तो एक सांगितला, हाचा एक अर्थ सांगितला म हा, आणि रचा एक अर्थ सांगितला त्यानं. मी तर 5 मिनटं हसतच बसलो, बापा असा अर्थ कुठून यानं जावं शोध लावला काय माहिती या शब्दाचा अर्थाचा, आणि काहीतरी सांगितलं बघा. परंतु दुसरा एक सांगितला जातो म्हणजे जातीचा अहंकार, की आपले लोक सांगतात भीमा कोरेगाव झालं, आमच्या इतक्या लोकांनी इतक्या लोकांचा खात्मा केला. जातीचा अभिमान आहे ना, अहंकार आहे. दुसरी, आता मराठा लोकांना तुम्ही विचारलं, ते म्हणतात आम्ही शिवाजी महाराजांच्या कुळात जन्मलो, मराठा असल्याचा, जातीने मराठा असल्याचा आम्हाला अहंकार आहे म्हणते, अभिमान आहे म्हणते का नाही? प्रत्येकजण म्हणते आमच्या जातीचा. तुम्ही त्या
संविधानामध्ये लिहिलेल्या जातीचे जर हे वाचलं ना, विस्तार, ह्या जातीचे नावं जर वाचले ना, तर काही काही नावं एवढे विचित्र आहेत, तुम्हाला सांगतो जातीचे, तर ते फार विचित्र नाव आहेत जातीचे. आताही लोक राहतात त्या जातीमध्ये, तर त्या जातीचे नावंही विचित्र आहेत, पण तरीसुद्धा म्हणते की आमच्या जातीसारखी कोणाची जात नाही. शूरवीर आहे म्हणते आमची जात, प्रामाणिक आहे म्हणते आमची जात. विचारूच नका, हकीकत वेगळीच राहते आत्ता सध्या वर्तमानात, आणि हे ते भूतकाळातलं सांगत राहते. असं केलं म्हणते, तसं केलं आमच्या लोकांनी. बापा तेव्हा केलं, पण आताच काय. अब की बात करो कबीर कहते हैं, कल की बात छोड़ो कल तो चला गया. बात अब की करो, अभी की करो, कल चला गया और कल वाला कल तो आने वाला है, वो आएगा या नहीं ये भी तो हमको पता नहीं. आजची गोष्ट करायला सांगितले कबीराने. तर भगवान बुद्ध म्हणाले जातीचा अहंकार बरा नाही. का? तर त्या अहंकाराच्या माध्यमातून इतरांना तुच्छ लेखतो आपण. आलं लक्षात? बघा तुम्ही, जातीचा अहंकार बरा नाही. आपल्या देशामध्ये प्रचंड लोकांना जातीचा अहंकार आहे, आणि प्रत्येक जण इथे समजतो की आमची जात अशी, आम्ही क्षत्रिय, आम्ही ब्राह्मण, आम्ही वैश्य, आम्ही कोण, आमके ढमके टमके असे म्हणतात लोक. आमच्या लोकांनी तलवारी चालवल्या म्हणतात, आमच्या लोकांनी काय चालवलं, हे चालवलं, ते चालवलं, आणि त्या जातीच्या अहंकारातून लोक मुर्दे पाडतात का नाही. मागे नांदेडमध्ये घटना घडली बघा. महाराष्ट्रात आपल्या काय तर सगळ्या देशात जातीवादामुळे, जातीच्या वादामुळे, जाती अत्याचारामुळे अशा कितीतरी घटना घडतात बघा. घडतात ना. कितीतरी लोकांचे खून होतात, कितीतरी लोकांना अपमानित केल्या जाते. महात्मा फुलेंना जातीमुळं त्या मिरवणुकीमधून, लग्नाच्या वरातीतून हकलून लावलं महात्मा फुले. माहिती आहे तुम्हाला? लावलं की नाही? केवळ जातीमुळे बाबासाहेबांना बडोद्यामध्ये बॅरिस्टर असणारे बाबासाहेब, हो, सुटा बुटा कोटात सदैव राहणारे बाबासाहेब. तुम्ही कोणताही फोटो पहा, गुगलवर सर्च मारा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोटो, असा एकही फोटो नाही असाच, प्रत्येकच फोटो टाय, कोट, पेन, कोणत्या टोपी, कोणत्यामध्ये चष्मा, वेगवेगळा चष्मा, बूट, सॉक्स, बसलेली बैठक त्यांची आहे. एवढे सुंदरताही होती, शरीराचीही सुंदरता होती आणि मनाचीही सुंदरता होती बाबासाहेबांकडे. दोन्ही सुंदरता महत्त्वाच्या आहेत. एखादळशी वरची सुंदरता नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण इकडे सुंदरता पाहिजे, आणि ती बाबासाहेबांमध्ये परिपूर्ण भरलेली होती. उच्च विद्या विभूषित असलेले बाबासाहेब, प्रकांड ज्ञानाचे पांडित्य असलेले बाबासाहेब, विद्वान असलेले बाबासाहेब, MA, PhD, DSc, LLD, लीट, बॅरिस्टर ॲट लॉ, एवढ्या डिग्र्या, कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसताना त्या काळामध्ये, आता तर कोणत्या देशातही जाता येते, शिक्षण ऑनलाईन घेता येते. हो, शिक्षण आता लय सोपं झालं, आणि शिक्षणाचा बाजारच केला आपल्या देशामध्ये. सगळं काही संपवलं देशामध्ये, सगळं खाजगीकरण होत आहे. फार वाईट वाटते बघा. गरिबाच्या लेकरांनी शिकावं कसं? शाळेतल्या विद्यार्थ्याची महिन्याला जर कधी 10,000 आणि 20,000 रुपये फीस असेल, तर गरिबाच्या लेकरानं त्या शाळेत ॲडमिशन घ्यावं कसं? अशी दरी वाढत चालली आपल्या देशामध्ये, गरिबी आणि श्रीमंतीची. कोणतं सामान वगैरे दुकानात तुम्ही घ्यायला जात असाल, आता पेपरमध्ये, न्यूजमध्ये येते, किती भाव वाढ झाली आहे. गरिबांनी कसं जगावं ह्या देशामध्ये? आणि या देशातले लोक जातीचा अभिमान बाळगतात. तर त्या बाबासाहेबांना बडोद्याला रात्रीच्या 12-1 वाजता बघा, काठ्या कुऱ्हाडी घेऊन लोक आले. बाबासाहेब जात बदलून राहिले होते. माहिती आहे तुम्हाला? जात आणि नाव बदललं होतं बाबासाहेब. का? तर प्रचंड जातीवादी लोक होते. जेव्हा लोकांना समजलं की हे महार आहेत, आले लोक. एकटे बाबासाहेब, गुजरातेत, गुजरातमध्ये रात्रीच्या प्रहरी बाबासाहेब
झोपले असतील, अभ्यास करत असतील, आले लोक, हे दरवाजा वाजवला, धड 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 उठले बाबासाहेब. आणि बाबासाहेबांनी पाहिलं तर लगे शिव्या, अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या असतील. कल्पनाच करू शकतो आपण. एक व्यक्ती एका दुसऱ्या राज्यात आहे आणि त्या राज्यामध्ये एका रूममध्ये एकटा राहतो आहे आणि तिथे रात्रीच्या प्रहरी कोणीतरी येतात, जथ्था लोकांचा जमाव, आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात. त्यांच्या हातात कुऱ्हाडी काठी असते, शस्त्र असेल. काय परिस्थिती असेल, मनाची अवस्था कशी असेल, कसं तोंड दिलं असेल. लोकांनी सामान फेकून दिलं म्हणतात. ती सुटकेस, ब्रीफकेस, बाबासाहेबांचं सगळं सामान असं काठीनं धरून. स्पर्श काय करतील हो, यांना माणसाचा स्पर्श सहन होत नाही. या जातीवादी लोकांना, जे कोणी जातीवाद करतात त्यांची गोष्ट करतोय, यांना कुत्र्याचा स्पर्श चालतो, गाईचा स्पर्श चालतो, जनावराचा स्पर्श चालतो, माणसाच्या सावलीचा विंटाळ होतो. भगवंताने याच्यावर 2600 वर्षांपूर्वी भाष्य केलं. रात्रीच्या प्रहरी बाबासाहेब निघाले, सुटकेस हातात घेतली, कपडे भांडे जे काही असेल ते, कोणीच नाही सोबत. अंगावर असा काटा येतो, भरून येतो बोलताना. विचार जेव्हा मनात येतो तेव्हा काय अवस्था असेल ती आपल्या महामानवाची. गेले त्या वडाच्या झाडाखाली एकटेच, काळोख सगळा, ढसाढसा रडत बसले. काय करतील, कुणाला सांगतील? पोलीस कंप्लेंट करून तरी काय होईल? आणि काय झालं असतं त्या काळामध्ये? अहो, आताच पोलीस कंप्लेंट केली तर काही होत नाही. ही सत्यता आहे आपल्या देशातली. न्यायपालिका न्याय देऊ शकत नाही आपल्या देशातली अशी परिस्थिती आहे. एकंदरीत गरीबाला कुठं न्याय आहे? वकील लावायला गेलं, वकील म्हणते पैसे द्या म्हणते. पोलिसाकडे गेलं, पोलीस म्हणते पैसे द्या म्हणते. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडून न्याय मिळते आपल्या देशामध्ये. आणि नेहमी सांगतो, हा संतांचा देश म्हणे, हा महापुरुषांचा देश म्हणे, हा देवांचा देश. लोक सांगतात ना मोठ्या गर्वाने. आणि इथे लोकांवर अन्याय होतो, गरिबांवर अन्याय होतो. इथे स्त्रियांना छळल्या जाते, स्त्रियांवर बलात्कार होतात, लहान लहान लेकरांवर बलात्कार होतात या देशामध्ये. लहान लहान लेकरांना मारून टाकल्या जाते जातीमुळे. इथे काय मानलं जातं? कितीतरी अशा केसेस असतात की त्या केसेस पण होत नाहीत. अशा कितीतरी केसेस असतात की त्या कोर्टापर्यंत जात नाहीत, पोलीस स्टेशनला जात नाहीत. अन्याय अत्याचाराच्या. मी लहान होतो तेव्हा गावाकडे पाहिलं मी हो, बिचाऱ्या आया बहिणींना लोक कसे उपभोगतात दिवसा ढवळ्या. तुम्ही पाहिलं असेल लोकांना. किती प्रचंड जातीयवाद, पैशाच्या जोरावर लोक काय काय करत नव्हती आणि काय काय करत नाहीत आजही. बघा तुम्ही, त्या संसद भवनाचं उद्घाटन झालं आपल्या देशात. आता राष्ट्रपतीला बोलवलं नाही, दुसरे कारण सांगितले. मुख्य कारण, खरं कारण साऱ्या दुनियेला माहीत होतं की ती बिचारी, तिची जात वेगळी होती म्हणून बोलवलं नाही. राष्ट्रपती रामनाथ कोविंद होत. आम्ही त्यांना भेटलो, आम्ही भेटायला गेलो त्यांना अपमानित केलं. बघा तुम्ही बातम्या जर पाहत असाल तर त्यांनाही अपमानित केलं. जातीमुळे इथे अनेकांना छळलेलं आहे. ही सिरीज तुम्हाला सांगतो आहे मी. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी नेहमी सांगतो. माझ्या मराठा बांधवांनी स्वतःला जे शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेतात, त्यांनी कधीतरी चिकित्सा करावी की का विरोध केला होता राज्याभिषेकाला? जातीमुळेच तर केला होता. हू वेअर शूद्राचा ग्रंथ, शूद्र पूर्वी कोण होते याच्यात उल्लेख केला बाबासाहेबांनी की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला का विरोध केला. त्याचं कारण स्पष्ट लिहिलं बाबासाहेबांनी की शूद्र घोषित केलं होतं, शूद्र ठरवलं होतं त्यांना. कारण आई इकडची सिंदखेड राजा जाधव घराण्यातली, त्यांना घोषित केलं शूद्र आहात तुम्ही. आणि शूद्र कुठं राजा बनू शकतो का? यांच्या धर्मग्रंथानुसार खरंच बनू शकत नाही राजा. बाबासाहेबांचे अनंत उपकार या देशावर. इथल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बाबासाहेबांनी पात्र बनवलं. सरपंच, आमदार, खासदार, नगरसेवक, मंत्री, काय पण बनवण्यास लायक बनवलं. साहेब बनवलं. सॅल्यूट मारते साहेबाला. खालच्या जातीतले आता जे कोणी साहेब असतील, IAS ऑफिसर असतील किंवा अजून कोणते क्लास 1 क्लास 2 असतील, त्यांच्या खालचे कर्मचारी जर दुसऱ्या जातीचे असतील, जे स्वतःला उच्चवर्णीय म्हणतात, ती सॅल्यूट मारते साहेबाला. चहा बनवून घेऊन येते साहेबाला, खुर्ची लावते, खुर्ची पुसते. मनातून तर त्याचा बिलकुल त्रास होत असेल, पण सिस्टम चेंज केली बाबासाहेबांनी.
ज्या महामानवाचा अपमान केला, ज्या महामानवाला या देशातल्या व्यवस्थेनं छळलं, त्रास दिला, बदला घ्यायचा असता तर मी कधी कधी विचार करतो, खरंच शीख झाले असते, शस्त्र हातात आले असते ना. लोक बोलले, हो निजाम बोलला, इथे औरंगाबादेत हैदराबादचा निजाम बोलला बाबासाहेबांना. माहिती आहे तुम्हाला, निजाम साहेब होते ना तेव्हा. ही जागा आहे ना नागसेन मनाची. तेव्हा मुस्लिम लोक बोलले बाबासाहेबांना, पैसे किती बी घ्या आमच्या धर्मात या, धर्मगुरू निलय म्हटलं ते माझ्या भीमाला नाही पटलं. प्रतापसिंग बोधरेंनी लिहिलं बघा. अहो खरंच ना, त्याने सांगितलं मुस्लिमांनी हवा तेवढा पैसा देतो, सगळ्या लोकांना संरक्षण देतो, कोणाची मजाल होणार नाही जर आमच्याकडे आले तर तुम्ही. आणि खरंच ना, बघा तुम्ही विचार तर करून बघा, शस्त्र विस्त्र सगळंच काय दिलं असतं ना, कसं ना नसतं दिलं, दिलं असतं. नाही घेतलं बाबासाहेब, स्वीकारलं नाही. इथल्या हिंदू म्हणून घेणाऱ्या लोकांनी तर बाबासाहेबांचे उपकार मानले पाहिजे. त्यांनी कल्पना करावी मिनिटभर, म्हणजे आपण असं म्हणत नाही, पण त्यांनी कल्पना करावी की खरंच जर शीख धर्म घेतला असता, शस्त्राचा परवाना आहे त्यांच्यामध्ये, खरंच जर मुस्लिम घेतला असता त्यांच्यामध्ये, तर काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे. खरंच ख्रिश्चन धर्म घेतला असता बाहेरचा, आणि बाबासाहेब म्हणले असते छू, काय झालं असतं, रक्तरंजित क्रांती झाली असती. पण बाबासाहेब बोधिसत्व होत्या, रक्तरंजित क्रांती करून मला इतिहासामध्ये माझं नाव वाईटांच्या लिस्टमध्ये, यादीमध्ये टाकायचं नाही म्हणाले. ते बाबासाहेब की ज्यांना या देशातल्या व्यवस्थेनं छळलं, घटना लिहितात. आणि हिंदू धर्मातल्या ज्या काही जाती आहेत, स्त्रिया आहेत, त्या सगळ्यांच्यासाठी हिंदू कोड बिल लिहितात. मी तर नेहमीच सांगतो माझ्या माता भगिनींना, बौद्धेतर समाजातल्या, त्यांनी वाचावं हिंदू कोड बिल काय आहेत. किती अनंत उपकार केले. फक्त चूल आणि मूल होतं हो. लिहिलंय त्यांच्या याच्यामध्ये की ज्याप्रमाणे कपडे खुंटीला लटकून ठेवतात स्त्रियांना, तसंच समजा. माहिती आहे तुम्हाला, उपभोग घ्यावा आणि सोडून द्या. म्हणून तर अनेक स्त्रिया अनेक पत्न्या करण्याची परवानगी होती. मोडीत काढली बाबासाहेबांनी संविधानामध्ये. मोडीत कायदा तयार केला ना, जमणार नाही म्हणाले बाबासाहेब. तुम्हालाच मन आहे का, तुम्हालाच भावना आहे का, स्त्रियांचं काय, त्यांच्यावर का म्हणून छळ करायचा त्यांचा. तर हे यासाठी म्हणून मी सांगतो आहे, शिवाजी महाराजांनाही जातीमुळं छळलं, अपमानित केलं. बाबासाहेबांनाही जातीमुळं छळलं, अपमानित केलं. संतांना सुद्धा मी नेहमी सांगतो, संत चोखा मिळाला का नाही घेतलं मंदिरात, का नाही घेतलं. या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे ना, का नाही घेतलं. तो काय सो खुशीनं थांबला का तिथे पायरीवर. ठीक आहे, तुम्ही त्यांची पूजा करता, गौरव करता, अभंग लिहिले, काय जे काय लिहिलं संत होते, याचा अर्थ असा आहे का सो खुशीनं झाली काही गोष्ट. तुकोबारायांचा पण अपमान केला, जातीमुळेच तर केला, बिलकुल जातीमुळे केला. आजही इथे जातीवाद केला जातो, जातीचा अहंकार आजही आहे इथे. कोणी किरायाने भाड्याने तुमच्याकडे येत असेल, किंवा तुम्ही आपली लोक किंवा खालच्या जातीतली लोक जेव्हा जातात, लोक आता सरळ विचारू शकत नाही ना, आडनाव काय तुमचं. त्याच्यातून नाही समजलं की कुठले आहे म्हणजे तुम्ही, कुठच्या आहे, गाव कोणतं आहे तुमचं, आहे का नाही. मग गाव समजलं की सर्च मारते यांचा घाण असलेला मेंदू, की त्या तिकडं मग जाधव कोण आहेत, त्या तिकडं कांबळे कोण आहे, नाही का, त्या तिकडं रोहनकर कोण आहे. कर तर दिसते म्हणते नावासमोर, आहे का नाही, कर तर दिसते म्हणते, पण कोण असतील हे तर सर्च मारते. तुम्ही नागपूरकडचे आहे का म्हणते, तुम्ही वर्धेकडचे आहे का तुम्ही, बरं कोणचं गाव आहे तुमचं, तालुका कोणता आहे म्हणते, आणि मग सर्च मारते त्यांचा मेंदू. मग तिकडं कोण आहेत म्हणतो, रोहनकर पाहू दे, तिकडं घुटके कोण आहे म्हणते, पाहू दे. शिरसाट अकोल्याचे आहे का म्हणते, पाहू दे अकोल्याचे आहे. करते ना. पाटील तर वाटता म्हणते, पण तुम्ही कुठचे आहे म्हणते. पाटील विचारते कोणत्या तालुक्याचे, कोणत्या जिल्ह्याचे, ते त्याची फ्रिक्वेन्सी बरोबर फिरवते ते सर तिकडं त्या गावाकडे जाऊन. अरे ते आपले नाही म्हणते, ते पाटील, ते महाराजचे पाटील आहे म्हणते.
असे म्हणतात लोक. म्हणजे पाटील मॅनेजर जरी असेल बँकेचा, 60 ऑफिसर जरी असेल, कुठला कांबळे कुठला ऑफिसर जरी असेल, तर यांच्यासाठी तो महाराज आहे का नाही? ही हकीकत आहे. जातीचा अहंकार आहे ना. विलायतेवरून बाबासाहेब आले त्या बडोद्याला नोकरी करत होते. कारकून असलेले लोक, चपरासी असलेले लोक, क्लार्क असलेले लोक त्या ऑफिसामध्ये बाबासाहेब यायचे, फायली असे फेकून द्यायचे. किती अभागी ते लोक. मी तर म्हणतो, अरे एका महापुरुषाचा सहवास तुम्हाला लाभला होता. तुम्ही 2 शब्द प्रेमाने बोलला असता त्यांच्याशी, त्यानं त्यांच्याकडे असलेलं अगाध ज्ञान तुम्हाला सांगितलं असतं. त्याच्या सहवासाने तुम्ही पुण्यवान झालात. पण यांनी जातीवाद केला ती बाबासाहेबांबरोबर केला का नाही? जागोजागी हो टांग्यातून पडले बाबासाहेब, फ्रॅक्चर झाले त्या जळगावला, खानदेशला, अळसगावला, सभेसाठी गेले. मी सांगितलं ना तुम्हाला नाही, हे जातीमुळेच तर घडलं सगळं काही. आजही बाबासाहेबांना जे इग्नोर केल्या जाते जिथे तिथे, आजही बाबासाहेबांच्या पुतळ्याला जी हार घातल्या जाते, माळ घातल्या जाते विटंबनेची, केवळ जाती की नाही? सगळ्या ठिकाणी बघा असं प्रबोधन नको आहे. महापुरुष खालच्या जाती, शाहू महाराजचा फोटो कोणाच्याच घरात नाही आहे का? त्यांच्या जातीतल्या लोकांकडे नाही आहे. आता शिवाजी महाराजांना राजकारणात घुसवलं आणि राजकारणाने वापरलं म्हणून लोक ठेवतात त्यांचा फोटो. प्रबोधनाचं काय आहे का? शिवाजी महाराजांबद्दल प्रबोधन करतात बा, 18 पगड जातीच्या लोकांना मावळ्यात घेतलं, कोणीतरी बोलते? कोणीच बोलत नाही. मग हे खोटं आहे का? खोटं आहे का? हे खोटं नाही. बोलते का कोणी? ह्या गोष्टी बोलत नाहीत लोक, राजकारणासाठी वापरतात लोक. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, जातीचा अहंकार असतो. आजही लोक जातीवाद आहे करतात. आणि भारत माझा देश आहे, आणि माझ्या देशातले सारे बांधव आहे, आणि वंदे मातरम म्हणा म्हणते, नाही तर भांडतो म्हणते तुम्ही. अरे लोकांनो, तुम्हाला भारताची प्रतिज्ञा काय, तिचा अर्थ होते ते जर कळत नाही तर काय ढेकळं कळते तुम्हाला? आणि माझा देश महान आहे म्हणजे कुठं महान आहे? म्हणल्यावर महान होते, म्हटल्यावर महान होते काय देश? मेरा देश महान आहे कुठं महान आहे का? महान ॲक्च्युअलमध्ये पाहिलं कोणत्या आधाराने महान आहे सांगा तुम्ही? माणसं माणसामध्ये जात शोधत असतील, माणसं माणसाबरोबर जातीमुळं त्यांना अपमानित करत असतील, माणसं माणसांना जातीमुळं छळत असतील, माणसं माणसांना जातीमुळं डावलत असतील, कुठं देश महान? हां, जेव्हा संतांच्या, महापुरुषांच्या, बुद्धांच्या वचनानुसार, उपदेशानुसार वागायला लागतील तेव्हा देश महान. माहीत तुम्हाला? हे म्हणते माझा देश महान आहे. कुठं महान देश? खऱ्या अर्थात देशाचा काय आपण अपमान करत नाही, पण आपण विचारतोय प्रश्न व्यवस्थेला, कुठे महान आहे? छळता तुम्ही. आज ऑफिसमध्ये लोक सांगतात ना, बनतेजी म्हणतात, लोक असे वागतात वागत नाही लोक. अहो, बौद्ध समाजातली सरपंच बाई होती, आता 15 ऑगस्टची गोष्ट, तिच्या हस्ते झेंडावंदन करायचं होतं, मारझोड केली, तिला भांडण केलं तिच्याबरोबर. माहित तुम्ही? व्हिडिओ व्हायरल झाला त्याच, तुझ्या हस्ते ध्वजारोहण करू का? पहा, कितीतरी लोकांना, ऑफिसर असलेल्या लोकांना छळतात हो, अधिकारी असलेल्या लोकांना छळतात जातीमुळे. इथे बौद्ध धम्म केवळ बाबासाहेबांनी घेतला म्हणून, महार जातीतल्या व्यक्तीनं घेतला म्हणून बौद्ध धम्म बुद्धही महाराचा झाला यांच्यासाठी. जातीच्या चष्म्यातून पाहतात का नाही? नेहमी विचारतो प्रश्न मी, अगर बुद्ध विष्णु का अवतार है तो क्यों नहीं पूछते? हा प्रश्न आहे ना. हे काय त्यांना दोष देणं नाही, हा प्रश्न आहे. का नाही आहे तिकडं मग तुम्ही? का नाही तुम्ही ध्यान करत? मग का नाही पंचशील पालन करत? का नाही उपोषण पालन करत तुम्ही? का नाही बुद्धाचा, भिक्खूंचा सन्मान करत? मग का नाही करत? तर चष्मा लावलेला तुम्ही जातीचा. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा जातीवाद होता. जातीला महत्त्व देणारे लोक भगवंताच्या काळातही होते. भगवान बुद्धाच्या काळात लोक जातीला महत्त्व देणारे होते. बघा तुम्ही, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र 4 वर्ण होते ना त्या काळामध्ये.
पण भगवान आपले एवढे महान आहेत होते, साऱ्यांना झुकवलं बघा. सगळ्यांना झुकवलं. झुकले लोक, झुकावं लागलं. परंतु तेच लोक झुकले की ज्यांचं पुण्य होतं, ज्ञान चांगलं होतं, ते लोक झुकले नाही, ताठरच राहिले. संजय बेलीटिपुट जो होता ना, आपल्या सारीपुत्ताचा आणि महामोगलांचा गुरु, अगोदरचा पूर्वाश्रमीचा, नाही आला. भगवंताबद्दल काय काय बरळत होता, रक्ताच्या उलट्या, आणि मेला. जातीमुळे गेला नाही तो. मी जाऊ का म्हणे त्या गौतमाकडे. श्रमण गौतम, भो गौतम म्हणायचे. बौद्ध साहित्यात उल्लेख आहे भगवंताचा. जे स्वतःला श्रेष्ठ वरच्या मजल्यावर बसलेले समजतात, भगवंताचा विरोध करायचे. कितीतरी सुत्त आहेत, कितीतरी उपदेश आहेत भगवंताच्या उपदेशामध्ये की ब्राह्मणांना उपदेश केलेले आहे भगवान. मी आत्ता तुम्हाला एक संदर्भ देईल की जात त्या काळात सुद्धा लोक कशी श्रेष्ठ समजायची. एकदा आपले भगवान कोशल प्रदेशामध्ये सुंदरी नदीवरती, नदीच्या किनाऱ्यावरती राहत होते. आता तिला सई नदी म्हणतात. आताही नद्या आहेत त्या, ज्या नद्यांचा उल्लेख केला जातो ना, त्या नद्या आजही आहेत. ती गावं शहरं आजही आहेत. श्रावस्ती आजही आहे. कपिल वस्तू आजही आहे. राजगिरीला राजगृह म्हणतात, आजही आहे. कुशीनारा, कुशीनगर आजही आहे. बुद्धगयला गया म्हणतात, गया आजही आहे. कारण बुद्ध होऊन गेले. साहित्य पुरावा आहे ना, संदर्भ आहे याचा. बौद्ध धम्माची हीच तर खासियत आहे. संदर्भ आहे, पुरावे आहे ना. सगळ्या गोष्टींचे पुरावे आहेत. जन्माचे पुरावे, ज्ञानप्राप्तीचे पुरावे, प्रथम उपदेशाचे पुरावे, महापरिनिर्वाणाचे पुरावे, उपदेश केलेल्याचे पुरावे. तर भगवान आपले सुंदरी नदीवरती, नदीच्या किनाऱ्यावरती राहत होते कौशल प्रदेशामध्ये. तेव्हा सुंदरीक नावाचा भारद्वाज ब्राह्मण जिथे भगवान थांबले होते, नदीच्या किनाऱ्यावर एका झाडाखाली भगवान बसले, तर तिथे सुंदरीक भारद्वाज नावाचा एक ब्राह्मण होता. त्याचा यज्ञ सुरू होता. त्या काळात लोक यज्ञ करायचे. यज्ञाचा इतिहास माहिती आहे का तुम्हाला? यज्ञामध्ये गायी कापायची. ब्राह्मण लोकच यज्ञ करायचे, त्याच्यात गायी कापायची. आजही जेव्हा तळण बिळण केल्या जाते, पिठाची गाय बनवतात. ते काय जे असेल बनवतात लोक, ती गाय कापतात, पिठाची गाय कापतात. हे प्रतिकात्मक आहे सगळं काय. भगवान बुद्धांनी गायी कापणं बंद केलं. तुमच्या माहितीसाठी सांग, भगवान बुद्धांनी प्राण्यांची हिंसा, बळी जे दिल्या जात होतं ना, जे आजही बळी देतात बघा काही लोक, भगवंताने प्रथा बंद पाडली. उपदेश केले भगवंताने, तुमच्या लेकरासारखा त्यांचाही जीव आहे, तुम्ही ज्या इच्छेनं कापताय, तुमच्या पोराला लेकराला कापलं कोणी तर काय होईल, हा प्रश्न केला भगवंताने. त्या काळामध्ये बकरे कापणाऱ्यांना, मेंढरं कापणाऱ्यांना गायी कापत होते. प्रामुख्याने ब्राह्मण लोक गायी कापत होते. तर ह्याचा यज्ञ होता, ह्यानं गायी कापल्या सुंदरी भारद्वाज ब्राह्मणाने. आता मेजवानी असायची सगळ्यांच्यासाठी, ब्राह्मण लोकांसाठी, आणि ते नैवेद्य म्हणून ब्राह्मणाला खाऊ घालायचे. हे विशेष यज्ञामध्ये जेवण मेजवानी असायची ना, त्या निमित्ताने कंदोरी करते देवाच्या नावाने लोक जेवायला करतात लोक असं. तर मग सुंदरीक भारद्वाज ब्राह्मणाने ते यज्ञ केला, त्याच्यामध्ये गायी वगैरे कापल्या. मग जेवण होतं भरपूर प्रमाणामध्ये, आणि मग ते जेवण उरलं यज्ञामधलं, मांसाहारी जेवण. तर ह्याने विचार केला की आपल्या जाती बांधवांना जेवण दिलं पाहिजे. उरलेलं तर लोक तर जेवून गेले, पण अजून काही लोक राहिले. तर मग त्यानं पाहिलं, इकडे तिकडे शोधलं कोणी आहे का आपल्या जवळपास. तर त्याच्यापासून थोड्या अंतरावर भगवान आपले एका झाडाखाली ध्यानस्थ बसले होते. आपले भगवान एका झाडाखाली ध्यानस्थ बसले होते. हा गेला तिथे, ह्याला वाटलं कोणीतरी ब्राह्मण आहे आणि त्याला आपण जेवण दिलं पाहिजे, ज्ञाती बांधव. तर ह्यानं तिथे गेलं. भगवंतानं अंगावर चिवर घेतलं होतं, डोक्यावर चिवर घेतलं होतं, मुंडन होतं भगवंताचं. भगवंताची प्रभा भयंकर होती. तर मग ह्याची चाहूल लागली. भगवंताने चिवर काढलं डोक्यावरून आणि त्याने सांगितलं, त्याला वाटलं ब्राह्मण आहे तर जेवण द्यायचं होतं.
तर भगवंताला त्याने विचारलं, हे महाशय, आपण ब्राह्मण आहात काय? काय म्हणाला तो? आपण ब्राह्मण आहात काय? त्यावर भगवान त्याला म्हणाले की हे सुंदरीक भारद्वाज ब्राह्मणा, ना तर मी ब्राह्मण आहे, ना तर मी कोणी राजपुत्र आहे. कारण राजपुत्रच होते ना, राजपुत्रासारखे ते त्यांचं ते पूर्ण शरीर यष्टी जी होती ना, राजपुत्रासारखी म्हणजे राजपुत्रच होते. पूर्ण शोभनीय होता, आकर्षक बांधा होता भगवंताचा. भगवान असेच नव्हते, आकर्षक होते. शरीर यष्टी भगवंताची वर्णन केलेलं आहे ना, भगवंताच्या शरीर यष्टीचं बाबासाहेबांनी पूर्ण आकर्षक होते. तर भगवान त्याला म्हणाले, ना तर मी ब्राह्मण आहे, ना तर मी राजपुत्र आहे, ना तर मी वैश्य आहे. मी काही ब्राह्मण नाही आहे, मी राजपुत्रही नाही आहे म्हणजे क्षत्रिय नाही आहे, आणि मी वैश्यही नाही आहे. शूद्र असण्याचा तर प्रश्नच नाही आहे. तर भगवंताला विचारल्यानंतर भगवंताने असं सांगितलं, आणि भगवान त्याला म्हणाले की हे ब्राह्मणा, तथागतांना जात नको विचार, आचरण विचार. काय विचार म्हणाले? आचरण विचार, जात नको विचारू. जात काय विचारतो? ऐक, तुला सांगतो मी की जात काय असते, आचरण काय असते, त्यातला फरक. मग भगवंतानं त्याला ते पुढे पुढे मोठा उपदेश दिला. त्याचा गर्वहरण झाला, आणि ते म्हणे, घ्या म्हणे आता भोजन. असं भोजन घेत नाही म्हणे आपण. तुला उपदेश केल्यावर भोजन घेत नाही म्हणे आपण. ते एक त्याच्याबद्दल सांगितलं आहे. भगवान त्याला म्हणतात, जातीमुळे कोणी उच्च नीच होत नाही, हे लक्षात ठेव. काय म्हणाले भगवान? जातीमुळे कोणीच उच्च किंवा नीच होऊ शकत नाही. होऊ शकते काय? नाही होऊ शकत. कसं कोण होईल? हां, होतं काही दिवसांपूर्वी, म्हणजे ठरविलं जायचं तसं, पण ॲक्च्युअलमध्ये तसं नाही आहे. भगवान बुद्धांनी सांगितलं त्याला की जातीमुळे कोणी उच्च नीच होत नाही. नाभी समाजाचा उपाली क्षत्रिय असलेल्या राजकुमारांचा ज्येष्ठ भिक्षू बनला, आणि त्यांनी बनवलं, वंदन करायला भेटेल आणि आपला अहंकार गळून पडेल. भगवान म्हणाले, हे आचरण आहे ते मला विचार. आचरणानेच लोक श्रेष्ठ होतात. माहिती आहे तुम्हाला कशाने श्रेष्ठ होतात लोक? आचरणाने श्रेष्ठ होतात लोक, आणि आचरणानेच नीच होतात लोक. जातीमुळे कोणी उच्च नीच होत नाही. जर तसं असतं तर त्याही काळामध्ये मुख्य जाती त्या 4 होत्या, आणि आपले भगवान कोणत्या वर्णातून आलेले होते? क्षत्रिय. बरोबर का नाही? क्षत्रिय वर्णातून आले होते, ते सम्यक संबुद्ध झाले. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, त्या काळामध्ये बघा, सुनीत नावाचा भंगी समाजातला होता. भगवंतानं भिक्षू बनवलं, श्रेष्ठ ठरला. खुजुत्तरा दासी होती, भगवंताला शरण आली, श्रेष्ठ ठरली. उत्तरा श्रेष्ठ ठरली. कितीतरी अम्रपाली, गणिका, नगरवधू श्रेष्ठ ठरली. माहिती आहे तुम्हाला? हे लोक श्रेष्ठ ठरले, जातीमुळे नाही श्रेष्ठ ठरले. भगवान म्हणाले, माझा जो धम्म आहे ना, तो महासमुद्रासारखा आहे. कशासारखा? महासमुद्रासारखा. समुद्राला जेव्हा वेगवेगळ्या नावाच्या नद्या येऊन मिळतात, तेव्हा समुद्राचं पाणी असं ओंजळीमध्ये घेऊन कोणीच म्हणू शकत नाही की हे कोणत्या अमक्या नदीचं पाणी आहे, ते दुसऱ्या नदीचं पाणी आहे. म्हणू शकते काय? भगवान म्हणाले, माझा धम्म असाच आहे. आता शिकवलं तुम्हाला मी 8 विशिष्ट गुण शिकवले आणि आश्चर्यकारक गुण शिकवले तुम्हाला महासमुद्राचे. त्याच्यामध्ये सांगितलं भगवंताने की जातीचा काही संबंध नाही. शीलाला महत्त्व आहे, सदाचाराला महत्त्व आहे, आचरणाला महत्त्व आहे, विनम्रतेला महत्त्व आहे, संयमाला महत्त्व आहे, वाणीच्या संयमाला महत्त्व, मनाच्या संयमाला महत्त्व, आणि शरीराच्या संयमाला महत्त्व. आचरणानेच लोक श्रेष्ठ ठरू शकतात म्हणाले भगवान. जातीने कोणी श्रेष्ठ ठरत नाही. कसे श्रेष्ठ ठरतील? तर बाबासाहेबांचं श्रेष्ठत्व काय जातीमुळे आहे का? नाही आहे, कृतीमुळे, आचरणामुळे. तशा प्रकारची त्यांनी पात्रता निर्माण केली. आणि म्हणून पहिला अहंकार कशाचा बाळगतात? जातीचा अहंकार बाळगतात. आणि दुसरा अहंकार सांगितला धनाचा. कोणता?
धनाचा अहंकार सांगितला. धन आता याच्यावर लय बोललेलो आहे आपण, पुन्हा पुन्हा बोलत नाही याच्यावर, पण याच्यावर लय बोललेलो आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. धनाचा अहंकार पण मोठा भयंकर असतो. धनाचा अहंकार माणसाला दुसऱ्याला असं पाहतो, असं पाहतो, है का नाही. माझ्याकडे पाहावं म्हणते, मला जय भीम करावं, मला नमस्कार करावं, माझ्यासाठी उठाव पडते ना, नेहमी सांगतो. धनाचा अहंकार मोठा असतो. बघा तुम्ही, धनवान जे लोक असतात, फार कमी लोक असे की ज्यांच्यात बुद्ध धम्मसंघाबद्दल श्रद्धा आहे ते वेगळे, पण ज्यांच्यात बुद्ध धम्मसंघाबद्दल श्रद्धा नाही आणि जर कधी ते धनवान आहेत तर बाकीचे सगळे असेच समजते. समजते की असेच समजते, कोणालाच गिनत नाही. ते मीच आहे म्हणते या जगात, बस फक्त कुबेरानंतर माझाच नंबर आहे, बस. एक होता कुबेर आणि एक मी आहे म्हणते, बस. पण अहंकार धनाचा चांगला नाही, कंगाल बनवतो माणसाला. धनाचा अहंकार धनवान माणसाला कंगाल बनवते, ठरवते कंगाल. आणि जे दानी असतात गरीब असताना देखील, ते जरी गरीब आहेत, कंगाल आहेत, पण ते मालामाल असतात. देणारा श्रेष्ठ ठरतो, साठवणारा श्रेष्ठ ठरत नाही. हे बुद्धाची वाणी. देणारा श्रेष्ठ आहे म्हणाले भगवान. मग तुम्ही ज्ञान देणारे असाल, शब्द चांगले कोणावरती उपकार करणारे असाल, धम्म देणारे असाल, तुम्ही देणारे श्रेष्ठ ठरतात. कंजूस जे असतात किंवा साठवणारे जे असतात ना, ते श्रेष्ठ ठरत नाही, ते तुच्छ ठरतात. म्हणून धनाचा अहंकार, तुम्हाला दृष्टांत सांगणार होतो मी, पण वेळेच्या अभावी सांगत नाही. धनाचा अहंकार हे लक्षात ठेवा की दुसरा अहंकार कशाचा आहे? धनाचा. तिसरा अहंकार आहे गोत्राचा अहंकार. गोत्र म्हणजे कुळ, वंश आहे ना, त्याचा तर लयच अहंकार बाबा. ते दिसते सोयरिकीच्या वेळेला. आमच्याकडचे आहेत का, आपले नातेवाईक आहे का, सोमस असतील तर जमते म्हणते. एक जण मलाच म्हणे, भंतेजी तुम्ही एक विचारायचं म्हणे मला. काय विचारतो आपण, कोण काय विचारेल, काय सांगताय मला. म्हणे भंतेजी मी सोमस आहे म्हणे. तर मला असं वाटतं म्हणे बा तुम्ही सोमस असाल म्हणून, कारण मी ऐकलं होतं म्हणे कुठेतरी बाबासाहेब सोमस होते. आणि सोमस जातीतले लोक म्हणजे गोत्रातले लोक, वंशातले लोक जरा हुशार असतात, ज्ञानी असतात. मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. असे आहे का नाही लोक. त्याचा लय अहंकार की आम्ही आमके ढमके टमके. काय आहे, काय आहे तर सांगा बरं. बाबासाहेबांनी सांगितलं मी तुम्हाला धम्म दिला, आणि आपण जर याच्यात खरंच अडकून पडणाऱ्यांपैकी असेल तर आपल्यापेक्षा जातीवादी दुसरं कोण आहे. आणि लोकांना सांगायचं बरं, इतरांच्यासाठी लय जातीवाद करतात हो, आणि सोयरिकीच्या वेळेस तुम्ही काय करता, आहे का नाही. तोंड बारीक होते की नाही तुमचं. मग सांगितल्यावर असं कोण जातीवादी आहे का नाही. सोयरिकीच्या वेळेला तुम्ही पाहता का नाही. पोटजाती पाहता, त्याला पोटजाती म्हणतात ना, पोटजाती पाहता ना तुम्ही. बापा आता नाही पाहत, रोजच तर पाहतो मी. तुमचा अनुभव असेल बा वेगळा. लय लोक आहेत असे आई, लय लोक पाळतात असे. हां, ज्यांच्या पोरांनी पोरीनी मनानच लग्न केलंय मग ते तर काही विषयच नाही. पण सोयरीक करायची आहे तर तिथे पाहतात आपल्या गावाकडचे आहेत का, आपल्या भागाकडचे आहेत का. भागाकडचे आहेत तर समजतात ते की मग भागाकडचे असले तरी तेवढं जमते. मग नाही तर हे इकडं कोकण आणि हे इकडं विदर्भ, इकडं मराठवाडा आणि तिकडं पश्चिम महाराष्ट्र, आपली सोयरीक होत नाही म्हणते. आणि खरंच होत नाहीत हो सोयरीकी. तुमच्यापैकी जर प्रत्येकाला विचारलं बा तुमची सून किंवा तुमचा जावई कोणत्या साईडचा आहे, तर तुमच्यात बसल्या 99.99% लोक आपल्या गावाकडचेच करतात का नाही. केलेले आहेत, तुम्ही केलेले आहे का नाही. कारण गोत्राचा कुळाचा वंशाचा अभिमान आहे. आमचं कुळ, आमचं वंश
आमचे पंजोबा फार चांगले होते म्हणे, आमचे चुलते फार चांगले होते म्हणे, आमचं सारं वंश फार चांगलं, कुळ फार चांगलं म्हणते, आमच्या कुळासारखं कोणाचं कुळ नाही असे म्हणतात लोक. मनोमन विचार करत असतील. भगवंताला विचारलं राजा शुद्धोधनाने, भगवान म्हणता तुम्ही हे माझ्या मुला, तुझा राजवंश आहे म्हणजे क्षत्रिय वंश आहे, तुला हे शोभत नाही भिक्षा मागणे. ज्यांच्याकडे भिक्षा मागतोस त्या लोकांना शेकडो वर्ष पोसू शकतो, पाळू शकतो. तू तुझ्या हस्ते त्यांना तू मदत करू शकतो, तू त्यांच्याकडे मागतोय, हे बरं नाही. तेव्हा भगवान म्हणाले आपले महाराज, तुम्ही कोणाबद्दल बोलताय, कोणत्या वंशाबद्दल बोलताय? माझा राजवंश नाही आहे, मी क्षत्रिय नाही आहे, माझा बुद्ध वंश आहे. कोणता वंश आहे? माझा बुद्ध वंश आहे. त्याच्यात बिलकुल बाकीचे वंश सगळे गौण आहेत. कारण बुद्ध वंशामध्ये ना कोणी राजा, ना कोणी रंक, ना कोणी राव, ना कोणी अमक्या जातीचा, कोणी ढमक्या जातीचा. बुद्ध वंश हा जो प्राप्त होतो तो आचरणाने, पारमितांच्या जोरावरती प्राप्त होतो आणि तो मी प्राप्त करून घेतला म्हणून मी बुद्ध वंशातील आहे महाराज, असं नका म्हणू की मी राजवंशातील आहे. आलं लक्षात तुमच्या? आणि म्हणून तुम्ही सुद्धा बुद्ध वंशाचेच बनावेत यासाठी म्हणून मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तर लक्षात ठेवा, भगवान म्हणाले जो कोणी व्यक्ती जातीचा, धनाचा, गोत्राचा अहंकार बाळगेल किंवा त्या अहंकारामुळे इतरांचा अपमान करेल, इतरांना अपमानित करेल, ते त्यांच्या अधोगतीचं, पराभवाचं कारण ठरेल. आणि म्हणून आपण ह्या गोष्टीला लक्षात ठेवावं. आपल्या मनामध्ये जो काही जातीचा अहंकार असतो तो काढून टाकावा, स्वतःला बौद्ध बनवावं, स्वतःला आचरणिक बनवावं आणि स्वतःला बुद्धाच्या मार्गावर चालणारे बुद्ध वंशाचं बनवावं. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. भवतो सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.